आपण सर्वांनी सांगितलं स्पष्ट वक्तेपणा. मी गोव्याला असल्यापासून नदाब साहेबांची माझं कम्युनिकेशन. माझी गोव्याहून बार्शीला बदली झाली सोलापूर. नदाब साहेब हे प्रॉपर सोलापूरचे. तेव्हा म्हणत होते आपण म्युच्युअल करून मला राजकारणात जायचं आहे. कदाचित आम्ही तेव्हा म्युच्युअल केली असती तर ती आज राजकारणात दिसली असती. नंतर त्याची नगरवरनं पुण्याला बदली झाली आणि नशिबाने माझी सोलापूरवरनं नगरला बदली झाली. म्हणजे ज्या ठिकाणी ते आय पी होते त्याच ठिकाणी मी आय पी म्हणून गेलो. नंतर लोकांशी चर्चा होत असते, ते साहेब असे ते साहेब तसे. तर मी तिथं 3-3.5 वर्ष होते. नदाब साहेबांबद्दल मला नेहमी पॉझिटिव्ह गोष्टी ऐकायला मिळतात. आत्ता नदाब साहेब कायम रजेवर असतात, आम्हीही कायम रजेवर असतो, तेव्हा एकमेकाचे चार्ज एकमेकांकडे असतात. वडूजला माझे दौरे कायम असतात. आता पवारसाहेबांना यांना सगळ्यांना माहिती, कायम वडूजला जाणं होतं, त्यांच्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधणं होतं. तिथं पण नदाब साहेबांविरुद्ध कायम विषयी कायम पॉझिटिव्हच लोकांकडनं ऐकायला मिळतं की साहेब खूप चांगले आहेत, साहेब हेच तुम्ही कमवलं असं मला वाटतं. अजून सांगायचं झालं तर आम्ही ज्या ठिकाणी जाऊ त्या ठिकाणी नवीन नवरी गेल्यासारखं असतं. तिथे गेलं तर आम्हाला नवरदेव असतोच, सासू सासरे असतात, जावा असतात, मुलं असतात, शेजारीची मुलं असतात. सासूला सासूसारखा मान द्यायचा असतो. आमची सासू कोण तर आमची सासू म्हणजे सुप्रिटेंट असती, तिच्यासारखा मान द्यायचा. आमच्या जावा कोण असतात, आमच्या जावा एकमेकाच्या सब डिव्हिजन हे आमच्या जावा असतात. आपली जाव आपल्यापेक्षा पुढं जाता कामा नये याच्याकडे लक्ष देता आलं पाहिजे. आपण जावापेक्षा पुढं कसं दिसू किंवा सासूच्या नजरेत आपण कसं चांगलं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. त्याच्यानंतर सब डिव्हिजनमध्ये जे काही कर्मचारी असतात ते म्हणजे आपले पोरं असतात. त्यात काही तुकार कर्मचारी असतात, त्याला पण खोडकर असतात, त्यालाही सांभाळायचं असते. सगळं सांभाळत असताना ऑफिसही स्मूथ चाललं पाहिजे, ह्याही गोष्टी बघितल्या पाहिजेत. आज सकाळीच लादी अन्नाचा माझा विषय झाला. मसूर आणि उगलेवाडी दोन वडीलला ट्रान्सफर झाला आणि नदाब साहेबांची कालपर्यंत रजा होती. प्रवीणचा माझा सकाळीच विषय झाला, आज आपण सुटलो. पण ते माणूस तर पुन्हा आले की आज आपण पुन्हा अडकलो. म्हणजे चार्ज जातोय नाही तोपर्यंत चार्ज पुन्हा येतोय, ही एक ऐकायला मिळेल. त्यात नदाब साहेबांनी मगाशी मीटिंग घेतली मसूर आणि उगलेवाडी. त्यांना सांगितलं कोणीही डिव्हिजन ऑफिसला जायचं नाही. ज्याचं काय काम असेल त्यांनी मेल वर्षाशी आता माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचा. डिव्हिजन ऑफिसला गेला तर बघा तुमच्या ॲक्शन. म्हणजे हा स्पष्ट वक्तेपणा भरपूर जणांनी तुम्ही बोलून दाखवला. खरंच त्यांच्यात स्पष्ट वक्तेपणा आहे, ते तत्वनिष्ठ पण आहेत. काही कर्मचाऱ्यांशी ज्यांचे रिलेशन चांगले आहेत त्यांची रिलेशन मेंटेन करणारे पण ती व्यक्तिमत्व आहे. साहेब मला आज 3 वाजता गावी जायचं होते, माझे मामा एक्सपायर झालेले आहेत. 3 वाजता आज मला जायचं होतं, पण केवळ फक्त नदाब साहेब त्यांचा स्टँडअप आहे म्हणून मी थांबलो. नदाब साहेबाबद्दल एक गोष्ट अजून सांगायचं तर